पारोळा एरंडोल अमळनेर मधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। मंत्री महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही पाहणी केली। तातडीने पंचनामे करण्याच्या मंत्री महाजन यांच्या सूचना आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्तांना तातडीने 10,000 रुपयांची मदत जाहीर केली। किराणा धान्य टेबल खुर्च्या कॉट गाड्या सगळ्या ओल्या झालेल्या आहेत। काही ठिकाणी थोडेफार फॅन असतील कूलर असेल फ्रीज असेल ते सगळं त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे। पण सगळ्यांना विशेष करून जी स्लम एरिया आहे समजा थोडा त्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत 5,000 रुपये आपण देत होतो। आताच मी सेक्रेटरीशी बोललोय, माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो, त्यांना 10,000 रुपये तात्काळ मदत आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्यांना मी 10,000 रुपये या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये पंचनामे झाल्यावर 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांना पाठवू। त्याचबरोबर जनावरं जी वाहून गेलेली आहेत त्यांना सुद्धा 38,000-37,500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो। त्यांच्याही पंचनामे आपण करून त्यांना तात्काळ आम्ही पैसे देणार आहोत। कोल्हापुरातील 300 अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत गायकवाडला 3 औषध दुकानात फिरवले। पंचनाम्यात 11 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। कोल्हापूरमधील कदमवाडी रोडवरील भीमनगर हाऊसिंग सोसायटीतील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये केलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी निवृत्त सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड याला शहापूर येथील 3 औषध दुकानात फिरवले। या प्रकरणी 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवून पंचनामा केल्याचं सांगितलं। मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी ही अदानी समूहाकडे। मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार। माटुंगा कलवर्टपासून नदी किनारी सार्वजनिक प्रोमनेड उभारला जाणार। पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन तयार होणार आहे। नदी किनारी कॅफे, विंग डेक, सांस्कृतिक जागा आणि स्थानिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे। प्रकल्पांतर्गत सुमारे 40,000 वृक्षांचं संवर्धन तर भरपाई म्हणून MMR मध्ये जवळपास 2 लाख वृक्षांची लागवड करण्याचा दावा यावेळी करण्यात आला। हा प्रकल्प धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून ANDPL अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड राबवणार आहे। रशियन चलनाच्या आमिषाने 3.48 कोटींची फसवणूक करण्यात आली। मुख्य संशयित शुभम राकेश सिंग अटकेत आहे। पुणे शाखा युनिट 1 ची पाथर्डी फाटा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली आहे। मुख्य संशयित शुभम राकेश सिंग अटकेत आहे। रशियन विद्यापीठाचे बनावट अधिकृत पत्र दाखवून विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास संपादन करत होता। भारतीय चलनाचे रशियन चलनात रूपांतर करून देण्याच्या बहाण्याने कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप आहे। MBBS साठी रशियात शिक्षण घेणाऱ्या 17 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली। एकूण रक्कम 3,48 लाख रुपयांची एवढी फसवणूक झालेली आहे। 8 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासात फसवणुकीची व्याप्ती वाढल्याचं उघड झालंय। राज्यातील आणखी विद्यार्थी आणि पालकही या रॅकेटचे बळी ठरल्याची शक्यता आहे। इंदिरानगर पोलिसांकडून या संदर्भातला आता तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।